गौतम बुद्धाकडे शिकण्यासाठी बरेच शिष्य आले होते आणि गौतम बुद्धाने बरेच दिवस त्यांना शिक्षण दिल्यानंतर की परीक्षा घ्यायची ठरवली की यांनी काय काय शिकलेत, कशा पद्धतीने हे पुढे गेलेत. मग गौतम बुद्धाने काय केलं की ज्या ठिकाण होतं त्या ठिकाणी एक नदी जवळ होती आणि गौतम बुद्धांनी एक आपण असं कन्सिडर करू, ते राहतात 10 स्टुडंट्स, म्हणजे त्यावेळेस शिष्य, आता आपण स्टुडंट कन्सिडर करू, 10 विद्यार्थी होते, त्यांची परीक्षा घ्यायची ठरवलं. मग त्यांना सांगितलं की ते बाजूला लाकडानं बनवलेले, आपण ज्याला टोपली म्हणू, दुर्डी म्हणू, डाल म्हणू, एक पॉट, तुम्हाला समजण्यासाठी इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी CBSE की एक लाकडा म्हणजे बांबू माहिती आहे, फ्रॉम दॅट बांबू दे मेक द पॉट, त्याच्यापासून त्यांनी पॉट तयार केला होता आणि सांगितलं होतं की हे पॉट घ्यायचं, जर बांबूपासून बनवलेलं आहे आणि याच्यातून तुम्ही नदीला जायचं, नदीच्या किनारी जायचं, नदीतलं पाणी घेऊन यायचं. तर ऑब्व्हियसली आहे बांबूच्या याच्यापासून बनवलेला आहे म्हणजे त्याला छिद्र असणार. काही विद्यार्थ्यांना सांगता क्षणीच त्यांच्या प्रतिक्रिया आल्या, पागल आहेत का, याच्यामधून पाणी कसं काय येणार. त्यांनी प्रयत्नच केला नाही किंवा इट्स हायली इम्पॉसिबल. काही पण टास्क देतात गुरु असले म्हणजे काय झालं, याच्यातून पाणी आणणं इम्पॉसिबल आहे, कारण याला प्रत्येक ठिकाणी छिद्र आहे आणि छिद्रातून पाणी पडणार. त्यांनी प्रयत्नच केला नाही. दे आर राईट ॲट देअर प्लेस. त्यांचे विचार काही चुकीचे नव्हते, पण प्रयत्न न करणं चुकीचं होतं. काही विद्यार्थ्यांनी म्हटले की ठीक आहे, गुरु म्हणतायच आहेत तर आपण करून पाहूया. त्यातले काही जण गेले, आणलं, पाणी घेतलं, बाहेर आले, क्षणाच्या पूर्ण पाणी गायब. परत वापस जायचे, परत पाणी भरायचे, गायब. काही जणांनी थोडा वेळ प्रयत्न केला आणि सोडून दिला की नाही, हे शक्य नाही. पण त्यातला एक विद्यार्थी असा होता, गुरुनं सांगितलं ना पाणी आणायचं आणि या हंड्यामध्ये टाकायचं, तर आपलं काम आहे, जोपर्यंत गुरु म्हणत नाही की नाही ठीक आहे हरकत नाही थांबवा आता, तोपर्यंत आपण करत राहायचं. त्यांनी सांगितलं ना पाणी आणायचं, टाकायचं, आपण पाणी आणतोय, मध्येच संपत आहे, परत जातोय, परत संपत आहे, बघूया. तर असं कंटिन्यू प्रयत्न करत 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 गेला. कालांतरानं पाणी यायला लागलं त्याच्यामध्ये आणि हंड्यामध्ये पडायला लागलं. कारण ज्या ज्या वेळेस तो ते बांबूचं टोपला आपण ज्याला म्हणू, दुर्डी म्हणू, डाल म्हणू, त्या नदीमध्ये पात्रामध्ये बुडवत होता, पाण्यामुळं ते फुगत होतं आणि फुगून फुगून शेवटी ते इतकं पॅक झालं की सिंगल ड्रॉप ऑफ वॉटर पर्क्युलेट होत नव्हता त्याच्यातून आणि पाणी त्याच्यामध्ये साठायला लागलं. पण त्याच्यासाठी त्याला बराच वेळ प्रयत्न करावा लागला आणि शेवटी अशी कंडिशन आली की त्याच्यामध्ये पाणी येत होतं, पाणी ते हंड्यामध्ये पडत होतं आणि त्यानं पूर्ण हंडा भरून ठेवला. ते सर्व झाल्यानंतर गौतम बुद्धांनी त्यांना समोर उभं केलं आणि म्हटलं, मी तुम्हाला सर्वांना सारखं ज्ञान दिलं होतं. आय गिव्ह द इक्वल नॉलेज टू ऑल ऑफ यू. सर्वांना सारखं ज्ञान दिलं होतं. हे झालं इंटेलेक्च्युअल क्वेश्चन.